बरेचसे पेशंट येतात आणि म्हणतात की सर इरेक्शन झाल्यावर लाळसारखं काहीतरी निघतं आणि मग सफेद पाणी निघत नाही आणि मग आमचं पेनिस नॉर्मल होतं. लोक म्हणतात की आम्ही डिस्चार्ज केलं जरी तरी कॉन्डम भरत नाही किंवा वजानामधून सगळं बाहेर निघतं किंवा पूर्ण सीमन जेवढं आत राहायला पाहिजे तेवढं राहत नाही. तर एका हेल्दी सेक्शुअल लाईफसाठी हार्ड इरेक्शन सोबतच एक चांगल्या क्वांटिटीचं सीमन सुद्धा खूप गरजेचं आहे. किंवा जर तुमचा डिस्चार्ज टाईम चांगला आहे, नॉर्मली पूर्ण सीमन बनण्यासाठी पूर्ण जे आपल्या एरियामध्ये कलेक्शन होण्यासाठी पुरुषाला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतातच. मी तुम्हाला 2 असे सप्लिमेंट्स देतोय. या सप्लिमेंटच्या बाबतीत डिटेल व्हिडिओ पुन्हा कधीतरी बनवेन, पण आज मी तुम्हाला 2 सप्लिमेंट देतोय. एक आहे लेसिथिन आणि दुसरं आहे झिंक. बऱ्याचदा रुग्ण येतात आणि सांगतात की गेल्या आठवड्यात 10 वेळा हाताने केलं आणि सीमन क्वांटिटी कमी झाली आहे. तर 4 प्रकार आहेत जे तुम्ही तुमच्या घरी वापरू शकता सप्लिमेंट किंवा प्रिकॉशन घेऊन, ज्याने तुम्ही तुमच्या सीमनला अधिक घट्ट, व्हाईट आणि व्हॉल्यूम वाढवू शकता. तिसरं कारण आहे टेस्टिसचं लहान होणं. इवन दो सीमन पूर्णच्या पूर्ण आपल्या टेस्टिसमध्ये बनत नाही. नमस्कार मित्र हो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे डॉक्टर विजयंत गोविंदा गुप्ता आणि आज आपण बोलणार आहोत स्पर्म व्हॉल्यूम किंवा सीमनच्या क्वांटिटीबद्दल. जर तुम्ही तुमच्या सीमनच्या क्वांटिटी किंवा सीमनच्या क्वालिटी किंवा सीमनचा घट्टपणा, सफेदी किंवा इवन सीमनचा व्हॉल्यूम वाढवायचा असेल आणि तुम्हाला सीमनच्या क्वांटिटीने किंवा त्याच्या व्हॉल्यूमने त्रास होतोय, तर आज आपण या मुद्द्यावर बोलणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे ती 4 कारणं ज्यामुळे सीमेन व्हॉल्यूम कमी होतं. तुम्ही तुमच्या घरी स्वतः चेक करू शकता की यातलंच काही कारण तर नाही आहे ज्यामुळे तुमची स्पर्म क्वांटिटी किंवा सीमनची क्वांटिटी कमी झाली आहे. आणि मी तुम्हाला सांगणार आहे 4 प्रकार, त्या 4 गोष्टी नीट करून आणि 4 प्रकार जे तुम्ही तुमच्या घरी वापरू शकता सप्लिमेंट किंवा प्रिकॉशन्सने, ज्याने तुम्ही तुमच्या सीमनला आणखी घट्ट, व्हाईट आणि व्हॉल्यूम वाढवू शकता तुमच्या हेल्दी सेक्शुअल लाईफसाठी. तर हॅलो मित्रांनो, मी आहे डॉक्टर विजयंत गोविंदा गुप्ता. मी आहे एक एंड्रॉलॉजिस्ट. एंड्रॉलॉजिस्ट म्हणजे पुरुष रोग विशेषज्ञ, म्हणजे असा जो पुरुषांच्या समस्यांवर इलाज करतो. जर विश्वभरात पुरुषांना कुठलाही प्रॉब्लेम असला, मग तो पेनिसच्या हार्डनेसचा, टायमिंगचा किंवा स्पर्म काउंटचा, मुलं न होण्याचा, सीमनचा प्रॉब्लेम असो, टेस्टिसच्या साईजचा, A to Z कुठलाही प्रॉब्लेम असला तरी त्याचा वर्ल्ड क्लास, सायंटिफिक, ऑथेंटिक आणि जेन्युइन उपचार आम्ही इथे करतो रुग्णांना बरं करण्यासाठी. जर तुम्ही माझ्या चॅनलचे जुने सबस्क्राईबर असाल तर सबस्क्रायबर राहा. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शनने तुम्हाला एका बाजूला तुमच्या समस्यांना बरं करण्याचा घरी बसल्या इलाज नक्कीच मिळेल. सेकंडली, तुम्हाला मेन्स हेल्थच्या बाबतीत इतकं नॉलेज मिळेल जे तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी चांगला इलाज मिळू शकेल. तर आजचा जो टॉपिक आम्ही चूज केला आहे तो आहे सीमन व्हॉल्यूम. एक गाणं आहे बलम पिचकारी. हे गाणं फार फेमस आहे. ओव्हरऑल जर तुम्ही याचा दुसरा फॉर्म पाहिला तर एक हेल्दी सेक्शुअल लाईफसाठी एका हार्ड इरेक्शन सोबतच एक चांगल्या क्वांटिटीचं सीमन सुद्धा खूप गरजेचं आहे. माझ्याकडे खूप रुग्ण येतात ज्यांना हा प्रॉब्लेम येतो की सर, जेव्हा आम्ही तरुण होतो, आम्ही मास्टरबेट करायचो तेव्हा आमचं सीमन एवढं घट्ट यायचं, बऱ्याच क्वांटिटीत यायचं, बऱ्याचदा पूर्ण हात भरून जायचा किंवा बऱ्याचदा पिचकारी निघायची आणि जी खरं तर पुढे पडायची. पण मागच्या काही काळापासून थेंब थेंब येतंय किंवा सीमन कमी येतंय किंवा सीमन येणं अगदीच बंद झालंय किंवा सीमन आलंच तर खूप प्रयत्नांनी बाहेर येतं. बाहेर आलं तर वाईफ सॅटिस्फाय होत नाही, मला एन्जॉयमेंट मिळत नाही, खूप चांगली फिलिंग येत नाही. तर अशा वेळी काय करायचं? बरेचसे पेशंट येतात आणि म्हणतात की सर इरेक्शन झाल्यावर लाळसारखं काहीतरी निघतं आणि मग सफेद पाणी निघत नाही आणि आमचं पेनिस नॉर्मल होतं. इंटरकोर्स करतो किंवा पार्टनरला भेटतो तेव्हा पूर्ण क्वांटिटी किंवा पूर्ण क्वालिटीचं सीमन बाहेर येत नाही, माझी वाईफ प्रेग्नेंट होत नाहीये, हजारो प्रॉब्लेम्स आहेत. पण या सगळ्यांचं मूळ एकच आहे. तर सगळ्यात आधी आपण समजूया की सीमन आणि स्पर्ममध्ये काय फरक असतो. बरेच रुग्ण यामध्येच कन्फ्यूज असतात की स्पर्म काय आहे आणि सीमन काय आहे. तर स्पर्म असतात ते शुक्राणू, स्पर्म असतात ते जीवाणू जे सीमनच्या आत असतात. कुणाचं सीमन सफेद आहे, कुणाचं सीमन पातळ आहे, याने त्याच्या स्पर्म काउंटमध्ये फरक पडत नाही. बऱ्याचदा पेशंट येतात ज्यांचं सीमन खूप पातळ आहे, बट स्पर्म काउंट किंवा मुलांना जन्म देण्याची क्षमता चांगली असते. आणि बऱ्याचदा पेशंट येतात ज्यांचं सीमन खूप व्हाईट आहे, खूप घट्ट आहे, खूप थिक आहे, पण त्यांचं स्पर्म काउंट 0 असतं. तर आजच्या व्हिडिओत हे आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे की स्पर्म काउंट आणि
सीमन व्हॉल्यूमच्या मध्ये काहीच रिलेशन नाहीये. बऱ्याचदा कमी जास्त होऊ शकतं, पण स्पर्म काउंट मेंटेन राहतो. हां, पण सीमन व्हॉल्यूम तुमच्या ओव्हरऑल सेक्शुअल हेल्थला रिफ्लेक्ट करतं. सीमन व्हॉल्यूम कमी होण्याचे 4 सगळ्यात कॉमन कारण जे आम्ही रुग्णांमध्ये पाहतो, सगळ्यात कॉमन म्हणजे टेस्टोस्टेरॉनची कमी. जर रुग्णांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी आहे कुठल्याही कारणाने, माझा टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेवर सेपरेट व्हिडिओ आहे, पण साधारणपणे बॉडी वेट वाढलंय, एक्सरसाइज करत नाही, जिमला जात नाही, शरीरामध्ये कमतरता आहे, शरीर कमजोर झालंय, तर टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे पेशंटला सीमनच्या क्वांटिटीमध्ये कमतरता मिळेल. सेकंड कॉमन कॉज आहे ऑब्स्ट्रक्शन किंवा व्यत्यय. टेस्टिसच्या पाईपमध्ये अडथळा, प्रोस्टेटच्या पाईपमध्ये अडथळा, प्रोस्टेटला सूज आहे, प्रोस्टेटायटिस आहे, तेव्हाही रुग्णांना सीमनची क्वांटिटी कमी आढळेल किंवा त्यांना सीमन कमी येईल किंवा सीमन नाही येणार. सोबतच रुग्णांना पिवळी लघवी किंवा लघवीत जळजळही आढळेल. तिसरं कारण आहे टेस्टिस छोटे होणं. इवन दो सीमन पूर्णच्या पूर्ण आपल्या टेस्टिसमध्ये बनत नाही, काही पार्ट लिंगात बनतो, काही पार्ट प्रोस्टेटमध्ये बनतो आणि काही पार्ट टेस्टिसमध्ये बनतो. पण जर तुमचे टेस्टिस छोटे झाले, टेस्टिस छोटे होण्याचं कारण जखम, इन्फेक्शन, व्हायरल, मम्स किंवा व्हेरिकोसिल यापैकी कारणांमुळे जर टेस्टिस छोटे झालेत तरी तुमच्या सीमनची क्वांटिटी कमी होऊ शकते. आणि चौथं कारण आहे मास्टर्बेशन किंवा धातुरोग किंवा खूप जास्त जर तुम्ही सेक्शुअली स्वतःला डिस्चार्ज करत असाल. बऱ्याचदा रुग्ण येतात की गेल्या आठवड्यात आम्ही 10 वेळा हाताने केलं आणि सीमन क्वांटिटी कमी झाली आहे. मग जर तुम्ही खूप जास्त मास्टर्बेशन करताय, आपलं पेनिस हेल्दी ठेवत नसाल, तुम्ही पुरेसा वेळ देत नाही आहात, तरीही तुमची सीमनची क्वांटिटी कमी होऊ शकते. आता हे समजणं गरजेचं आहे की बॉडीमध्ये सीमन बनवण्याची एक फिक्स क्षमता आहे. जो मेल आहे किंवा जो पुरुष आहे तो एका दिवसात 4 ते 5 ml सीमन निर्माण करू शकतो. जर तुम्ही खूप जास्त मास्टर्बेशन करताय, हेल्दी डाएट घेत नाही आहात, आपली काळजी घेत नसाल, तेव्हाही तुमची सीमन क्वांटिटी जी असते ती कमी होऊ शकते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची सीमन क्वांटिटी कमी झाली आहे ती वाढवायची कशी? तर वाढवताना तुम्ही पाहाल की तुम्हाला या 4 पैकी काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तुमचे टेस्टोस्टेरॉन चेक करून घ्या, स्पर्म काउंट चेक करून घ्या, तुमचे टेस्टिस मेजर करून घ्या. टेस्टिसची साईज कमी असेल किंवा व्हेरिकोसील असेल, टेस्टोस्टेरॉन कमी असेल, प्रोस्टेट आहे, जळजळ आहे, इन्फेक्शन आहे, तर डेफिनेटली यांच्या ट्रीटमेंटमुळे तुमची सीमन क्वांटिटी वाढेल, सीमन व्हॉल्यूम वाढेल. जर तुम्ही घरीच करू शकत असाल तर स्वतःच करा, माझे व्हिडिओ पहा, सगळी माहिती मिळेल. नाही करू शकत तर तुमच्या घराशेजारी एखाद्या एंड्रोलॉजिस्टला दाखवा, तो तुम्हाला चेक करून इलाज करेल. आणि जर भेटायचं असेल तर मी तुमची तपासणी करून तुमच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती करून तुमच्या सीमन क्वांटिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट येईल. पण एक खूप मोठा गट असा आहे ज्यात बरेचसे पुरुष किंवा मेल्स किंवा मुलं अशी आहेत ज्यांना यापैकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जिममध्ये जातात, हेल्दी राहतात, असं असूनही त्यांचं सीमन कमी असतं किंवा त्यांचं सीमन जे आहे ते ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये नसतं. ते म्हणतात की सर, आम्ही जेव्हा डिस्चार्ज जरी करतो तरी कॉन्डम भरत नाही किंवा वजनामधून सगळं बाहेर येतं, पूर्ण सीमन जेवढं आत असायला हवं तेवढं राहत नाही. तर अशांसाठी मी तुम्हाला 4 ट्रिक्स देतो, ज्या ट्रिक्स वापरून तुम्ही घरी फॉलो करून आपली सीमन क्वांटिटी खूप चांगली वाढवू शकता. सगळ्यात आधी पाण्याचा इंटेक. जेवढं तुम्ही, सीमन शेवटी वॉटर आहे, जेवढे तुम्ही जास्त हायड्रेटेड असाल, जेवढं तुमचं चांगलं हायड्रेशन असेल तेवढंच तुमचं चांगलं सीमन तयार होणार. जर तुम्ही दिवसभरात 3 लिटर पाणी पिताय तर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये 1 लिटर पाणी आणखी ॲड करा. जर तुम्ही चांगल्या क्वांटिटीमध्ये पाणी प्याल, चांगल्या क्वांटिटीमध्ये वॉटर घ्याल, तर तुमचे सगळे डिस्चार्ज, इवन सीमन घट्ट होणार, त्याची क्वांटिटी वाढणार आणि त्याची जी अमाऊंट आहे ती इन्क्रीज होणार. तर फर्स्ट आहे वॉटर इनटेक. सेकंड आहे कीगल एक्सरसाइजेस. सीमन बनतं प्रॉस्टेटमध्ये. जर तुमचं प्रॉस्टेट हेल्दी आहे तर सीमनची क्वांटिटी ऑटोमॅटिकली वाढेल. मी बऱ्याचदा सांगतो कीगल एक्सरसाइजेस करा. ही एक्सरसाइज सेक्स एक्सरसाइजचा बेस्ट फॉर्म आहे. चांगलं कीगल केल्यामुळे तुमची सीमन क्वांटिटी वाढेल, सीमन क्वालिटी वाढेल, प्रॉस्टेटचा मसाज होईल. तुम्हाला सेक्सच्या शिवाय तुमच्या सीमनच्या डिस्चार्जमध्येही खूप चांगला फायदा होईल. तिसरं आहे प्रॉस्टेट मसाज. जे नॉर्मली तुम्ही पाहाल काही लोक प्रॉस्टेट मसाज बोटांनीही करतात, पण तुम्हाला पूर्ण प्रोस्टेट मसाजची गरज नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या टेस्टिसच्या मागे, मी एक व्हिडिओ लवकरच आणणार आहे टेस्टिक्युलर मसाजवर. टेस्टिस मसाज एक चांगला प्रकार आहे सीमन क्वांटिटी वाढवण्याचा, पण त्यासाठी जे रिक्वायर्ड सामान आहे ते आता अवेलेबल नाही आहे. पण जोपर्यंत मी तो व्हिडिओ आणतोय तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रोस्टेटचा जो टेस्टिसच्या मागचा एरिया आहे त्याचा रेग्युलर मसाज केला, मग ऑइलने करा किंवा आईसने करा, त्यानेही तुमची सीमन क्वांटिटी नक्कीच वाढेल. चौथं, मास्टर्बेशन कमी करा. ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मॅक्सिमम.
जर तुम्ही मास्टर्बेशन कमी केलं तरीही तुमच्या बॉडीला रिकव्हरीची वेळ मिळेल, सीमनची क्वांटिटी इन्क्रीज होईल. 5वं आहे एजिंग. एजिंग काय असतं? एजिंगचा प्रॉब्लेम त्यांना येईल ज्यांना पाणी न पिण्याची किंवा ज्या लोकांना मास्टर्बेशनचा किंवा ज्या लोकांना अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे. किंवा जर तुमचा डिस्चार्ज टाईम चांगला आहे, नॉर्मली पूर्ण सिमेन बनण्यासाठी किंवा त्या भागात सिमेन कलेक्शन होण्यासाठी व्यक्तीला साधारण 10 ते 12 मिनिट लागतात. पण जर तुमचा डिस्चार्ज 10 ते 12 मिनिटापेक्षा कमी वेळेत होतोय, तुम्ही त्या श्रेणीत येता. जेव्हा तुम्हाला इरेक्शन होतं तेव्हा 1 मिनिट किंवा 15 सेकंदात तुमचा डिस्चार्ज होतो, तेव्हा सीमन क्वांटिटी कमी असणार किंवा व्यवस्थित येणार नाही. पूर्ण सीमन बनवण्यासाठी, सीमन घट्ट होण्यासाठी, सीमन पूर्ण सफेद होण्यासाठी, पूर्ण सीमन चांगल्या क्वांटिटीत येण्यासाठी पुरुषाला किंवा एका स्ट्रॉंग शरीराला कमीत कमी 10 मिनिटाचा वेळ लागतो. तर बऱ्याचदा एक टेक्निक असते एजिंग. एजिंग म्हणजे तुम्ही डिस्चार्ज करू नका, तुम्ही अराउझलपर्यंत या, मग वेट करा, अराउझलपर्यंत या, मग वेट करा, अराउझलपर्यंत या आणि वेट करा. म्हणजे तुम्ही स्ट्रोक लावलेत, तुम्हाला पूर्ण इरेक्शन आलं, वेट करून होल्ड केलं, 2 मिनिट वेट केलं, मग वेट केलं. मग याने काय होतं, तुम्ही दरवेळेला अराउझल होता, तुमची बॉडी 1 किंवा 1.5 ml सिमेंट बनवते. तर फायनली जेव्हा तुम्ही 3, 4 किंवा 5 वेळानंतर डिस्चार्ज करता, तेव्हा तुमचा स्पर्म किंवा तुमच्या सिमेंटची क्वांटिटी ही खूप जबरदस्त असते, पिचकारी ही खूप जोरात येते आणि ऑर्गॅझमही खूप जबरदस्त असतं. तर तुम्ही एजिंग टेक्निक पाहून फॉलो करू शकता. आणि सगळ्यात शेवटी संपण्या अगोदर मी तुम्हाला 2 असे सप्लिमेंट देतोय. या सप्लिमेंटच्या बाबतीत डिटेल्ड व्हिडिओ पुन्हा कधीतरी बनवेन, पण आज मी तुम्हाला असे 2 सप्लिमेंट देतोय. एक आहे लेसिथिन आणि एक आहे झिंक. लेसिथिन जे असतं, लेसिथिन अंड्यांमध्ये मिळतं. लेसिथिन बेसिकली सीमन व्हाईट करण्यामध्ये हेल्पफुल असतं. 1200 mgचा डोस दिवसातून एकदा जेवणानंतर विकत आणून घेऊ शकता. याचा फायदाही आहे आणि नुकसानही आहेत. पुन्हा कधीतरी बोलूया. आणि सोबत झिंक ॲड करू शकता. तर नॉर्मली आम्ही पेशंटना लेसिथिन, झिंक, ओमेगा फॅटी ॲसिड घ्यायला सांगतो. पण जर तुम्ही ओमेगा फॅटी ॲसिड, लेसिथिन आणि झिंक आपल्या डाएटमध्ये ॲड केलं तरीही तुम्हाला तुमच्या सीमनच्या क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये खूपच चांगला फायदा होईल. मित्रांनो, जर तुम्ही सीमन क्वांटिटीमुळे त्रासला असाल, सीमन वाढवायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल. या दिलेल्या स्टेप्सचा वापर करा. जर तुम्हाला तुमच्या सेल्फ एक्झामिनेशनमध्ये काही फरक दिसतो, टेस्टिस छोटे आहेत किंवा टेस्टेस्टोरॉनमध्ये त्रास आहे, येऊन भेटू शकता. चॅनलला सबस्क्राईब रहा. मी तुम्हाला अशाच प्रकारे चांगली माहिती अगदी मोफत आणून देत राहीन. थँक्यू सो मच. टेक केअर. स्टे सबस्क्राईब्ड. लव्ह यू ऑल.